नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न गुन्हा दाखल होणार। नांदुरात प्रतिनिधी। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन, चायनीज सिंथेटिक मांजाच्या विक्री व वापरावर बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे। नायलॉन मांजा विक्री किंवा वापर करताना आढळल्यास भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 110 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी दिले आहेत। नायलॉन मांजा मानवी जीवितासह पशुपक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून यामुळे गळा कापला जाणे, गंभीर जखमा होणे, अपघात घडणे अशा अनेक घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे। केवळ नफा कमावण्याच्या हेतूने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांनाही अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड या गुन्ह्याखाली जबाबदार धरले जाणार आहे। हा गुन्हा अजामीनपात्र असून 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे। पोलिसांची विशेष मोहीम नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येक पोलीस पथकाद्वारे दुकाने, गोडाऊन तसेच घरांमध्ये साठवणूक यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे। शहरासह ग्रामीण भागातही अचानक छापे टाकले जाणार आहेत। जिल्ह्यातील पतंग विक्रेत्यांना 2023 व 2023 कलम 168 अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। नागरिकांना आवाहन, नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरण्यास देऊ नये। नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होतात, तसेच विजेच्या तारांमध्ये अडकून शॉर्ट सर्किट व वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात। तक्रार कशी करावी? आपल्या परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्यास नागरिकांनी तत्काळ 112 हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशन नांदुरा येथे माहिती द्यावी। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल। लागू होणारे कायदेशीर कलम 2023 कलम 110 सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, 2023 कलम 223 अधिकाऱ्यांच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 व 15 5 वर्षांपर्यंत शिक्षा व 1 लाख रुपयांपर्यंत दंड। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नायलॉन मांजाविरोधात शून्य सहनशीलता ठेवण्यात येणार असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल।